Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture is the subject of impression management. Unit number 3, group discussion. ओके, आपल्या युनिट नंबर 3चे टायटल आहे ग्रुप डिस्कशन. ते आपण युनिट नंबर 3 प्रिव्हियस लेक्चर्सपासून स्टार्ट केले आहे. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ही ग्रुप डिस्कशन कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी केले आहे. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशनचे फीचर्सचा देखील स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ग्रुप डिस्कशनचं स्कोप हे पाहणार आहोत. ओके, स्कोप ऑफ ग्रुप डिस्कशन. तर त्याआधी ग्रुप डिस्कशन काय हे थोडक्यात पाहूया. तर ग्रुप डिस्कशन इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल हू हॅव रेग्युलर कॉन्टॅक्ट अँड फ्रिक्वेंट इंटरॅक्शन अँड हू वर्क टुगेदर टू अचीव अ कॉमन गोल. Discussion is the process whereby two or more people exchange information or ideas in a face-to-face situation to achieve a goal. A group discussion helps to achieve group goals as well as individual goals. The examiner can evaluate both the personality traits and group skills of candidates participating in a group discussion. Group discussions are held because business management is essentially a group activity and working with groups is the most important parameter of being successful as a manager. So, a group discussion refers to a communication situation that allows its participants to share their views and opinions with other participants. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाले तर ग्रुप डिस्कशन हे एखाद्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन काढण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन केले जाते. ग्रुप डिस्कशनचे 2 टाईप्स आहेत. एक आहे फॉर्मल ग्रुप डिस्कशन आणि सेकंड आहे इनफॉर्मल ग्रुप डिस्कशन. तर फॉर्मल ग्रुप डिस्कशन हे एखाद्या ऑर्गनायझेशन किंवा कंपनीमध्ये केले जाते. ओके, एखाद्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन काढायचे असेल तर कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये असे ग्रुप डिस्कशन केले जाते. आणि इनफॉर्मल ग्रुप डिस्कशन म्हणजे काय तर आपल्या फॅमिलीबरोबर एखादा प्रॉब्लेम असेल आपल्या फॅमिलीमधील तर त्याच्यावरती योग्य तो चर्चा करण्यासाठी त्यातून सॉल्युशन काढण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन केले जाते. ओके, फॅमिलीबरोबर जे ग्रुप डिस्कशन करतात त्याला इनफॉर्मल ग्रुप डिस्कशन असे म्हणतात आणि जे एखाद्या कंपनी किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जे ग्रुप डिस्कशन केले जाते त्याला फॉर्मल ग्रुप डिस्कशन असे म्हणतात. असे डिस्कशन करण्यासाठी 8 ते 12 व्यक्ती एकत्र येऊन असे डिस्कशन करू शकतात. ओके, जे त्या ग्रुप डिस्कशन करण्यासाठी पार्टिसिपेट झालेले कॅन्डिडेट्स असतात, एम्प्लॉई असतात. ओके, ते स्वतःचे ओपिनियन्स त्या ग्रुप डिस्कशन करत असताना त्या सब्जेक्ट्सवरती मांडू शकतात. त्यांना ते अलाउड केलेलं असते, परमिशन दिलेली असते की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा यासाठी त्या ग्रुप डिस्कशनमधील प्रत्येक पार्टिसिपेंट्सने स्वतःचे ओपिनियन्स मांडले पाहिजे. असे ग्रुप डिस्कशन हे मिनिमम 30 ते 35 मिनटे चालते आणि मॅक्सिमम 40 ते 45 मिनटाचं हे ग्रुप डिस्कशन असते. मग असे ग्रुप डिस्कशन हे एक कम्युनिकेशन स्किल आहे. यामध्ये जी काही सिच्युएशन असेल, ओके, जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती सॉल्युशन काढण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन केली जाते. मग अशा ग्रुप डिस्कशनचे स्कोप काय आहे ते आपण आज या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर नाव लेट्स सी स्कोप ऑफ ग्रुप डिस्कशन. द फर्स्ट इज सब्जेक्ट नॉलेज, सेकंड इज ओरल कम्युनिकेशन स्किल, थर्ड इज लिसनिंग स्किल and last is clarity of thought and expression. This is the scope of group discussion. Now let's see one by one. The first scope of group discussion is the subject knowledge. Participants must have a proper knowledge about a particular subject which they are supposed to speak. You must prepare yourself to talk on wide range of subject. Participants must possess the knowledge about current events, national and international affairs, scientific and environmental issues, etc. As a member of group, you are expected for
active participation in discussion. The best ways of acquiring knowledge through television, internet, newspaper, etc. ओके, सब्जेक्ट नॉलेज आपल्या ग्रुप डिस्कशनचा पहिला स्कोप आहे. सब्जेक्ट नॉलेज म्हणजे काय, तर आपल्याला सब्जेक्ट्सविषयी नॉलेज असणे आवश्यक आहे. ओके, ग्रुप डिस्कशनच्या वेळेस आपल्याला त्या सब्जेक्टचे नॉलेज आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. ग्रुप डिस्कशन करताना जे पार्टिसिपंट्स असतात, ओके, ग्रुप डिस्कशन करताना जे पार्टिसिपंट्स असतात ते त्यामध्ये जे कॅन्डिडेट्स असतात त्यांच्याकडे पर्टिक्युलर सब्जेक्ट्सविषयी नॉलेज असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना ग्रुप डिस्कशन करीत असताना जो सब्जेक्ट असतो, ओके, जो सब्जेक्ट ग्रुप डिस्कशनसाठी निवडलेला असतो, जो प्रॉब्लेम असतो त्याचे सॉल्युशन देण्यासाठी ते हेल्प करू शकतील. स्वतःचे त्या सब्जेक्टविषयी विचार मांडू शकतील, ओपिनियन सांगू शकतील. असे नॉलेज हे करंट इव्हेंट्सबद्दल किंवा नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्सविषयी, त्याचबरोबर जे काही इन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, ओके, त्याचे देखील नॉलेज त्या व्यक्तीजवळ असायला पाहिजे. म्हणजेच बिझनेस रिलेटेड ऑल टाईपचे, ऑल सब्जेक्टचे नॉलेज, त्याची इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीकडे असणे गरजेचेच आहे. इट इज अ व्हेरी नेसेसरी अँड इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. मग असे नॉलेज तो व्यक्ती, ओके, निरनिराळ्या वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर, ओके, जर त्याने डेली न्यूजपेपर रीड केला तर त्याला त्याचे नॉलेज बूस्ट होऊ शकते. त्याचबरोबर मॅगझिन, टेलिव्हिजन, इंटरनेट अशा वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे तो नॉलेज ॲक्वायर करू शकतो. या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये अशा प्रकारचे नॉलेज मिळवणे खूपच आवश्यक आहे आणि ते प्रत्येक पर्सनने, प्रत्येक व्यक्तीने ॲक्वायर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा ग्रुप डिस्कशन करीत असतो तेव्हा आपल्याला स्वतःचे त्या प्रॉब्लेमवरती योग्य तो ओपिनियन, विचार मांडता येतील आणि त्याचा वापर करून ते मॅनेजमेंट योग्य तो डिसिजन घेण्यासाठी काय करतील, आपल्या ओपिनियनचा देखील विचार करतील. त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर सब्जेक्ट्सचे नॉलेज असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते ग्रुप डिस्कशन इफेक्टिव्हही होईल आणि त्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन देखील काढता येईल. त्यानंतर सेकंड स्कोप ऑफ ग्रुप डिस्कशन आहे तो आहे ओरल कम्युनिकेशन स्किल. तर ओरल कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, if subject knowledge is important, then communication skills are more important, because without expression there is no value of your deeper knowledge. Exchange of ideas in a group discussion takes place through speech. Good communication skills include active listening, clarity of thought and expressions, apt language and proper non-verbal clues. Okay, if subject knowledge is important, then communication skills are more important. ज्याप्रमाणे ते सब्जेक्ट नॉलेज इम्पॉर्टंट असते त्याचप्रमाणे कम्युनिकेशन स्किल देखील आणखीन जास्त इम्पॉर्टंट असते. कारण प्रत्येक सब्जेक्टचे नुसतेच नॉलेज जवळ असल्याने ते पर्टिक्युलर सब्जेक्टची इन्फॉर्मेशन त्याची इन्फॉर्मेशन माहीत असल्याचा काहीतरी यूज केला पाहिजे. म्हणून जे काही नॉलेज असते ते नॉलेज, त्याचा वापर अशा ठिकाणी, ओके, ग्रुप डिस्कशन करीत असताना फायद्याचे ठरते. त्या ठिकाणी आपले नॉलेज आपण दाखवले पाहिजे, दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग अशा वेळेस त्या पर्सनला कम्युनिकेशन स्किल योग्य प्रकारे जमले पाहिजे. त्याला त्याच्या ज्या काही आयडियाज असतात, ओके, त्याच्या कल्पना, त्याचे त्या प्रॉब्लेम्सवरती काय सॉल्युशन्स असेल त्या एक्सचेंज करता आल्या पाहिजेत. ग्रुप डिस्कशनच्या वेळी असे कम्युनिकेशन स्किल, ओके, संवाद कौशल्य, त्याला तेव्हाच त्याचा उपयोग होईल जर त्याला लिसनिंग स्किल चांगल्या प्रकारचे असेल. ओके, त्या व्यक्तीकडे
लिसनिंग स्किल हे चांगल्या प्रकारचे असेल, त्याचबरोबर त्याची ऐकून घेण्याची क्षमता असेल, त्याच्याकडे त्याची पेशन्स असतील, तर गुड कम्युनिकेशन स्किल्समध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड असतात. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्ह लिसनिंग, क्लॅरिटी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन्स, ॲप लँग्वेज अँड प्रॉपर नॉन व्हर्बल क्लूज. ओके, ओरल कम्युनिकेशन स्किल्स करताना आपले जे काही कम्युनिकेशन स्किल्स आहेत ते आपण कशाप्रकारे ते समोरची व्यक्ती सांगत आहे ते ऐकून घेतो याच्यावरती देखील कम्युनिकेशन स्किल काय असते डिपेंड असते. त्याचबरोबर आपले जे काही थॉट आहेत, आपले एक्सप्रेशन्स आहेत, ते त्याच्यामध्ये क्लिअरिटी असणेसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आपण कम्युनिकेशन स्किलमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तींबरोबर त्या ग्रुप डिस्कशनमधील अनेक पार्टिसिपंट्स असतात त्यांच्याबरोबर जी कम्युनिकेशन्स करत असतो त्यावेळी आपण जी काही भाषा वापरतो, जी काही लँग्वेज वापरतो ती अगदी सिम्पल लँग्वेज वापरून आपण आपले थॉट त्यांच्यासमोर एक्सप्रेस केले पाहिजे. आणि आपले जे काही नॉन व्हर्बल क्लूज असतात आपले पोस्चर, गेस्चर्स यांचा देखील चांगल्या प्रकारेच आपण काय केले पाहिजे एक्सप्रेस केले पाहिजे. तेव्हाच आपली कम्युनिकेशन स्किल ही चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला जे काही सांगायचे आहे त्या प्रॉब्लेमवरती काही सॉल्युशन सांगायचं असेल तर तो आपण चांगल्या प्रकारे असा कम्युनिकेशन स्किलमधून दाखवून देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन वेळेस हे ओरली कम्युनिकेशन स्किल देखील त्या व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा थर्ड नंबरचा कंटेंट्स आहे तो आहे लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल म्हणजे काय तर ऐकून घेण्याचे कौशल्य. लिसनिंग स्किल, वन ऑफ द वीकनेस ऑफ मोस्ट ह्युमन बीइंग्स इज दॅट वी लव टू लिसन टू आवर ओन व्हॉइस rather than listen to others. Listening is as important as speaking in a GD. GD means group discussion. Unless you listen, you cannot contribute to the stated purpose of communication. It is extremely important to listen very carefully. Only then you will be able to pick up the thread of discussion and continue. Only active participant as a listener in a group makes a person a good leader. The panel constantly observes whether or not every participant is listening to the discussion. तर लिसनिंग स्किल म्हणजे काय ऐकून घेण्याची कौशल्य. प्रत्येक ह्युमन बीइंगचा वीक पॉईंट म्हणजे त्याच्याकडे लिसनिंग स्किल हे कमी असते. ऐकून घेण्याची क्षमता कमी असते, त्याच्याकडे त्याचे कौशल्य नसते. त्या व्यक्तीला फक्त स्वतःचाच व्हॉईस, स्वतःचाच आवाज आवडत असतो दुसऱ्यांच्या व्हॉईसपेक्षा. त्यामुळे अशा व्यक्तीकडे गुड लिसनिंग स्किलचा अभाव असतो. म्हणून ग्रुप डिस्कशनमध्ये स्पीकिंगपेक्षा लिसनिंग हा फॅक्टर्स अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रुप डिस्कशन करीत असताना बोलण्यापेक्षा समोरचा व्यक्ती काय सांगत आहे हे ऐकून घेण्याचे स्किल प्रत्येक व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. जर ऐकून घेण्याची क्षमताच नसेल, त्याच्याकडे त्याचे पेशन्सच नसतील तर कम्युनिकेशनचा पर्पजमध्ये तो कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. जेव्हा कम्युनिकेशन केले जाते त्यावेळेत तो त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान देऊ शकत नाही. कारण जर तो व्यक्ती दुसरा व्यक्ती काय बोलत आहे हे ऐकूनच घेतले नसेल तर त्याला काय बोलायचे आहे ते पुढच्या वेळेस समजत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ग्रुप डिस्कशन करीत असताना समोरचा व्यक्ती काय सांगत आहे हे ऐकून घेण्याची त्याच्याकडे क्षमता असावी, पेशन्स असावे, जेणेकरून जर त्या प्रॉब्लेम्सवरती आपल्याला स्वतःचे थॉट्स मांडायला सांगितले तर आपल्याला योग्य रीतीने ते सांगता येण्यासाठी असे लिसनिंग स्किल्स आवश्यक आहे. ज्या वेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये बोलण्याची संधी दिली जाते त्यावेळेसच स्पीक केले पाहिजे. जेव्हा ग्रुप डिस्कशन करत असताना प्रत्येक पार्टिसिपंट्सला स्वतःचे मत मांडण्याची त्यामध्ये परमिशन दिलेली असते. मग अशा वेळेस ज्या वेळेस सांगितले जाईल की
तुम्ही त्यावरती सॉल्युशन सांगा. तर त्यावेळेसच अशा ग्रुप डिस्कशनमध्ये स्पीक केले पाहिजे, बोलले पाहिजे. त्या सब्जेक्ट्सविषयी स्वतःचे विचार, ओपिनियन्स मत मांडले पाहिजे. जो व्यक्ती ऐकू शकतो ना, त्याच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता असते ना, तोच व्यक्ती त्या ग्रुपचे लीडिंग योग्य प्रकारे करू शकतो. त्या ग्रुपचा लीडर बनण्यास तो एलिजिबल असतो. कारण लीडर हा असा व्यक्ती आहे की तो आपल्या ग्रुपमध्ये जे पार्टिसिपंट्स असतात, जे व्यक्ती असतात, त्यांचे पहिल्यांदा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असेल तर तो ऐकून घेऊन त्याच्यावर सॉल्युशन काढतो. त्यामुळे जर गुड लीडर बनायचे असेल तर त्याच्याकडे लिसनिंग स्किल ही चांगले असणे आवश्यक आहे. आणि ग्रुप डिस्कशन करत असताना देखील त्या व्यक्तीने समोरील व्यक्ती काय बोलत आहे हे लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, अगदी केअरफुलीने ऐकून घेणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे ग्रुप डिस्कशनमध्ये लिसनिंग स्किल देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. नंतर 4 नंबरचा कंटेंट आहे तो आहे क्लॅरिटी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन. आपले जे काही विचार आहेत, जे एक्सप्रेशन्स आहेत, त्यामध्ये क्लॅरिटी असावी, स्पष्टता असावी. हा देखील ग्रुप डिस्कशनचा एक अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. त्यामध्येच तो स्कोप देखील आहे. क्लॅरिटी इज द आर्ट ऑफ मेकिंग युअर सेल्फ क्लिअर टू द ऑडियन्स. क्लॅरिटी इज द आर्ट ऑफ मेकिंग युअर सेल्फ क्लिअर to the audience only when your expressions are clear. You can convince your team and the panel. More than words, it is the tone in which they are spoken that conveys the message. You should not be too loud or too soft. A lively and cheerful voice with appropriate modulations will attract the audience. Proper articulation of words achieved through phonetic accuracy is very essential. Slang and artificial accents are to be avoided. तर क्लॅरिटी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन्स म्हणजे काय? तर आपण जे काही आपले विचार आहेत, आपले एक्सप्रेशन्स आहेत, त्याच्यामध्ये क्लॅरिटी असणे आवश्यक आहे. क्लॅरिटी हे एक आर्ट आहे जी स्वतःचा ऑडियन्ससमोर आपल्या स्वतःला त्या ऑडियन्ससमोर क्लिअर बनवण्याचा प्रयत्न करते. आपले जे काही थॉट्स असतात, जे विचार्स असतात, त्यामध्ये जास्त क्लॅरिटी असेल, स्पष्टता असेल तरच आपले एक्सप्रेशन्स हे गुड असतात. तर त्या पॅनल किंवा ऑडियन्सला, त्या टीम सहजरित्या आपण कन्व्हिन्स करू शकतो. ज्या वेळेस आपण आपले थॉट, विचार त्या ग्रुप डिस्कशनच्या वेळेस मांडत असतो, त्यावेळेस आपला टोन ऑफ व्हॉईस हा देखील सॉफ्ट असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी लाऊडली म्हणजे जोराने किंवा मोठ्याने बोलणे काही उपयोगाचे नसते. कारण त्यामधून समोरच्या व्यक्तीच्या माइंडमध्ये इमेज, आपल्याबद्दलची इमेज क्रिएट होत असते. मग अशी गुड इमेज क्रिएट व्हावी असे वाटत असेल तर त्या ठिकाणी टोन ऑफ व्हॉईस हा सॉफ्टच ठेवला पाहिजे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा टोन ऑफ व्हॉईस हा सॉफ्ट ठेवला पाहिजे. चिअरफुल व्हॉईस, त्याचबरोबर ॲप्रोप्रिएट मॉड्युलेशन्स हे ऑडियन्सकडे ॲट्रॅक्ट करीत असतात. म्हणून प्रॉपर आर्टिक्युलेशन ऑफ वर्ड्स अचीव करण्यासाठी फॉनेटिक ॲक्युरेसी इज व्हेरी इसेन्शियल. फॉनेटिक ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन करत असताना प्रत्येक पार्टिसिपंटजवळ, प्रत्येक कॅन्डिडेटजवळ पर्टिक्युलर सब्जेक्टचे नॉलेज असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला ओरली कम्युनिकेशन स्किल करताना ओरली कम्युनिकेशन करताना त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स देखील असणे आवश्यक आहे. कम्युनिकेशन करताना त्याला आपले विचार मांडताना योग्य रीतीने मांडता आला पाहिजे. त्याने एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन केले पाहिजे. कारण
समोरील व्यक्तीला आपण जे काही सांगत आहोत, जो काही आपले विचार मांडत आहोत ते स्पष्ट कळले पाहिजे, त्याला अंडरस्टँड झाले पाहिजे. यासाठी कम्युनिकेशन स्किल देखील प्रत्येक व्यक्तीजवळ असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर लिसनिंग स्किल, ज्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल इम्पॉर्टंट असते त्याचप्रमाणे लिसनिंग स्किल देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण फक्त बोलणे महत्त्वाचे नाही आहे, तर ऐकून घेणेसुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. जर आपण ऐकून घेण्याची क्षमता त्या व्यक्तीजवळ नसेल तर तो योग्य रीतीने स्वतःचे विचार मांडू शकत नाही, त्या विषयावर तो बोलू शकत नाही. म्हणून ग्रुप डिस्कशनच्या वेळेस स्वतःचे थॉट देखील, स्वतःचे एक्सप्रेशन्स देखील यामध्ये क्लॅरिटी असावी, त्यामध्ये स्पष्टपणा असावा, जेणेकरून ग्रुप डिस्कशनमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे, जो काही त्याच्यावरती सॉल्युशन काढणार आहोत तो योग्य रीतीने आपण सॉल्युशन काढू शकू, त्या ग्रुप प्रॉब्लेम्सवरती योग्य ते कन्क्लुजनपर्यंत पोहोचू शकू. यासाठी असे ग्रुप डिस्कशन करताना अनेक स्किल्स असणे आवश्यक आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ग्रुप डिस्कशनची स्कोप म्हणजे व्याप्ती काय आहे ते आपण काही पॉईंट्सच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. की ग्रुप डिस्कशन करत असताना त्या व्यक्तींकडे कम्युनिकेशन स्किल्स असावे, पर्टिक्युलर सब्जेक्टचे नॉलेज असावे, लिसनिंग स्किल असावे, त्याचबरोबर त्याचे जे काही थॉट्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत त्यामध्ये क्लॅरिटी असावी, जेणेकरून ग्रुप डिस्कशन हे इफेक्टिव्ह होईल, त्यांना योग्य तो डिसिजन घेता येईल, त्या प्रॉब्लेमवरती योग्य तो सॉल्युशन काढून योग्य त्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचता येण्यासाठी अशा प्रकारचे ग्रुप डिस्कशन करत असताना प्रत्येक पार्टिसिपंटजवळ स्किल्स असणे आवश्यक आहे. ओके, थँक्यू.